महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, इथले पोलीस ऑफिसर, इथली व्यवस्था त्यांना एक सांगायचं आहे, की मयंक लोहार नावाचा एक विद्यार्थी मुंबई लोकलमध्ये मारला गेलेला आहे. त्याला न्याय भेटेल का? हा प्रश्न आहे. त्याला न्याय भेटेल का? इथली व्यवस्था, आमचे मुख्यमंत्री साहेब, तुमची जिथं मुंबई आहे, त्या मुंबईमध्ये एकाला चाकूने मारलेला आहे. त्याचा मर्डर झालेला आहे. त्याचे आई-वडील त्याला धुंडत आहेत. त्याचा न्याय मागत आहेत. त्याचा भाऊ न्याय मागत आहे. त्याची आई न्याय मागत आहे. हे न्याय भेटेल का मुख्यमंत्री? नेमका हा वाद कशा प्रकारे झालेला आहे आपण बघू. रात्री 10 वाजता ट्रेन क्रमांक 90673 नालासोपारा जाण्यासाठी चर्च स्टेशनवरून सुटली. रात्री 10:42 लोकल अंधेरी स्टेशनवर पोहोचली. यावेळी मयंक लोहार आणि आरोपी रोशन सुवर्णा या दोघांमध्ये एकाच डब्यात प्रवास करत होते. अंधेरी ते बोरिवली स्टेशन दरम्यान मुसळधार पाऊस सुरू झाला असल्याने दरवाजा बंद करण्यावरून दोघात वाद झाला. या वादादरम्यान आरोपी रोशनने मयंकच्या पोटात चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले. रात्री 11 वाजता लोकल बोरिवली स्टेशनला प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर थांबण्यापूर्वीच आरोपी तेथून पळ काढला. अवघ्या 3 मिनिटात GRP आणि RPFचे जवान जखमी प्रवाशाला मदतीसाठी डब्यात पोहोचले. रात्री 11:30 वाजता जखमी प्रवाशाला बोरिवली स्टेशनवरील आपत्कालीन वैद्यकीय कक्षात उपचारासाठी आणले होते. रात्री 11:42 डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मयंकला रुग्णवाहिकेतून कांदिवली येथील शताब्दी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. नंतर पोलिसांनी बोरिवली आणि अंधेरी स्टेशनवरील 40हून अधिक CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आणि पारदर्शकपणे जबाब नोंदवला. स्टेशन बाहेरील पडताना CCTV फुटेजमध्ये आरोपीची ओळख पटली. मोबाईल लोकेशन व इतर माहिती वरून आरोपीने ज्या भागात लपला आहे त्याची माग काढण्यात आला. हत्येनंतर रोशन बोरिवली स्थानकाबाहेर आला आणि त्याने रिक्षाने थेट घरी गेला. घरी जेवण करून त्याने आराम केला आणि सकाळी लवकर घरातून बाहेर पडण्याच्या पनवेलला पोहोचला. तेथून कर्नाटकला पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र पोलिसांनी त्याला सापळा रचून त्याला अटक केली. लवकरात लवकर न्याय देतील अशी अपेक्षा आहे, कारण त्याचे आई वडील न्यायासाठी वाट बघत आहेत.